मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप होऊन जातो. मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहताय ही तरुणी कंटेनर पुढे गेला हे समजून तिथेच थांबले. ती चूक तिच्या जीवावर बेतली. तिला आपला जीव गमावा लागलाय. असं काय घडलं हे पाहण्यासाठी हा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. कंटेनर चालकाच्या त्या 2 चुका, त्यातील एका चुकीमध्ये ती तरुणी थोडक्यात बचावली, मात्र दुसरी चूक त्या तरुणीच्या जीवावरच बेतली. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहता ही तरुणी कंटेनर पुढे गेला हे समजून अगदी निवांत आपल्या नादात इकडे तिकडे पाहत चालली होती. पुढे गेल्यावरती जागेवरच उभी राहते आणि तितक्यात हा कंटेनर चालक हा कंटेनर रिव्हर्स घेतो. त्या कंटेनर चालकाला देखील काही कल्पना नसते की ही तरुणी बरोबर कंटेनरच्या मागे उभी राहिली आहे. त्या तरुणीला देखील काही कल्पना नसते हा कंटेनर तिच्या दिशेने मागे येतो आहे. काही काळाच्या आतच हा कंटेनर बेसावत उभी असलेल्या तरुणीच्या अंगावर जातो. हे पाहताच आजूबाजूचे लोक व तिचे कुटुंब आक्रोश करत धावत सुटतात. पण कंटेनर खाली पाहतात तर ही तरुणी त्या कंटेनरच्या चाकाखाली तिचे पाय सापडलेले असतात. सगळे नातेवाईक आक्रोश करू लागतात, रडू लागतात, ओरडू लागतात. हे पाहून कंटेनर चालक कंटेनर थोडासा पुढे घेतो. त्यावेळी मित्रांनो, तुम्हाला दिसते की ही तरुणी थोडक्यात बचावली असं वाटत असतानाच पुन्हा हा कंटेनर चालकाच्या मनात नेमकं काय येतं आणि तो कंटेनर पुन्हा तो एकदा त्या तरुणीच्या दिशेने म्हणजे मागे घेतो आणि थोडक्यात बचावलेली ही तरुणी पुन्हा त्या कंटेनर चालकाच्या चुकीमुळे मागच्या चाकाखाली सापडते आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश इतकाच आहे की आपण रस्त्यानं जाताना किंवा रस्त्याकडेला उभे राहत असताना काळजी घेणं किती गरजेचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. समोरून येणारं वाहन किंवा पाठीमागून येणारं वाहन हे कोणत्या प्रकारात आपल्याला कधी धोका निर्माण करू शकेल हे काही सांगता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा. चूक कोणाची होती? त्या कंटेनर चालकाची देखील होती आणि त्या तरुणीची देखील होती. पण तुम्हाला काय वाटतं, चूक कोणाची होती? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.